14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश मधील महू येथील लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. भीमराव फक्त 5 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आई भीमाईंचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्यांनी केला. पुढे रामजींनी इसवी सन 1896च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचं नाव दाखल केलं. तिथे त्यांना शाळेमध्ये नावावरून ते शाळेत बसण्यावरून अनेक त्रास सोसावे लागले आणि त्याही परिस्थितीत इंग्रजी 4थीची परीक्षा त्यांनी पास केली. पुढे मुंबईमध्ये असताना शिक्षक त्यांचा तिरस्कार करायचे, तरी त्या परिस्थितीत 18 तास अभ्यास करून 1907 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास केली. भीमरावांची मेहनत पाहून महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांना दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती दिली. 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली. पुढे बडोदा नरेशांकडून प्रति महिने 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केलं. बाबासाहेब हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट PhD पदवी घेणारे पहिले भारतीय होते. तसेच BA, 2दा MA, PhD, MSc, बारॅट लॉ आणि DSc या पदव्या आणि LLD आणि DLiT या 2 सन्माननीय पदव्या सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आल्या. अशा या उच्च विद्या विभूषित महामानवास सादर वंदन.